मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये केदार म्हणत असतो, पण खून तर झालेला आहे ना, मग काही होऊ शकतं. तेव्हा आता वृंदा म्हणते की बापरे, म्हणजे काय केदारराव, तुम्हाला म्हणायचं आहे काय? म्हणजे आपल्याला सगळ्यांना घेऊन तुरुंगात डांबतील आणि मग काय होईल आपलं? काय गं सुधा, असं ती आता विचारते. त्याच वेळेला आदर्श म्हणतो की अगं आई, काही काय बोलतेस तू? सुधा घाबरते. आदर्श म्हणतो की असं काहीही होणार नाही आहे. तेव्हा वृंदा त्यावर म्हणते की असं कसं म्हणतोयस तू? जर आनंदी ऐनवेळेला कोर्टात काहीतरी वेगळं बडबडली तर मग आपल्या सगळ्यांना तुरुंगातच टाकतील ना, प्रत्येकाच्या गोष्टी वेगवेगळ्या होऊन जातील. तेव्हा सार्थक म्हणतो की एक मिनिट, आनंदी काहीतरी बडबडले म्हणजे आनंदी काही असं चुकीचं वेडंवाकडं बोलणार नाही आहेत. आणि हो, माझा आनंदीवर पूर्ण विश्वास आहे, असं सार्थक सर्वांसमोर बोलून दाखवतो. आणि हे ऐकून आनंदीला खूपच बरं वाटतं आणि सार्थक आणि आनंदीकडे सगळेजण पाहू लागतात. तर सुधाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. वृंदाने पुन्हा एकदा तिच्या मनामध्ये भीती निर्माण केलेली असते. शलाका पण आनंदीकडे तोंड वाकडं करूनच बघत राहिलेली असते. उद्या कोर्टात तारीख असल्याकारणाने सगळेजण खूपच चिंतेमध्ये असतात. तर इथे लीना सानू सानवी असा आवाज देत तिला घरभर शोधत असते. तितक्यात मनोज येतो. मनोज म्हणतो की काय गं लीना, काय झालं? ती म्हणते की मला सानू कुठेही घरात सापडत नाही आहे, कुठे गेली काय माहिती. तेव्हा आता अण्णा तिला आवाज देत जातात आणि म्हणतात की काय माहिती कुठे आहे, थांब मी बघतो लीना. तर मनोज घाबरून म्हणतो की तुला तिला नीट लक्ष देता येत नाही का? आता मनोज बाहेर येऊन बघतो तर तिथे ती बसलेली असते, ती भाऊलीशी खेळत असते. मनोज येऊन तिला म्हणतो की बाळा सानू, तू कुठे होतीस? इथे असं रात्रीचं अंधारात खेळत बसायचं नाही. ती म्हणते की काय झालं? मी तर इथे खेळत होते. तेव्हा तो म्हणतो की बाळा, काहीतरी इथे चावलं वगैरे असतं तर तुला, चल. त्यावेळेला अण्णा तिला घेतात आणि म्हणतात की बाळा सानू, शांत हो, काही झालं नाही, आम्हाला तू दिसली नाहीस ना म्हणून. त्यानंतर सानू म्हणते की अण्णा, अजून खेळते ना मी थोडा वेळ. तेव्हा ते म्हणतात की नाही बाळा, जा तू घरी जा, चल हातपाय धू आणि शुभंकर होती म्हण, आई तुझी काळजी करते ना. त्याच वेळेला अण्णा तिची पापी घेऊन पाठवतात. मनोज खूपच काळजीत असतो. तेव्हा अण्णा त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात की मनोज, थोडा वेळ झाला तुला सानू दिसली नाही तर तू किती अस्ताव्यस्त झालास, तुझा चेहराच बदलला, किती काळजीत आहेस तू. अरे मग विचार कर, आनंदीच्या बाबतीत माझं काय होत असेल. अरे बापाचं काहीच असतं, आपल्या मुलीला काही त्रास होत असेल तर ते बापाला बघवत नाही. आणि उद्या कोर्टात केस आहे, त्याच्यामुळे मी जाणार आहे आनंदीच्यासाठी. पण कोर्टात केस असल्याकारणाने मी तुझ्याकडून पैसे काही घेणार नाही, घाबरू नकोस. हवं तर गरज पडली तर रस्त्यावर मी भीक मागेन किंवा स्वतःला मी गहाण ठेवन या केससाठी, पण मी काही तुझ्याकडे पैसे मागणार नाही. तू अजिबात काळजी करू नकोस. फक्त इतकंच आहे की मला माझ्या आनंदीच्या पाठी खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि आपला एक बापच मुलीच्या मागे खंबीरपणे उभा राहू शकतो, हे लक्षात ठेव आणि मी जाणारच आहे. असं म्हणून अण्णा आतमध्ये निघून जातात आणि मनोज त्या गोष्टीचा विचार करू लागतो. तर इथे आनंदी सगळं आवरून बाहेर हॉलमध्ये बसलेली असताना तिला त्या मुलाचं बोलणं आठवतं. तो म्हणालेला असतो की तुम्हाला अंशुमनला भेटायचं आहे तर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर भेटा. तितक्यात दरवाजाची बेल वाजते आणि आनंदी दरवाजाकडे पटकन धाव घेते. म्हणत असते की इतक्या रात्री कोण आलं असेल दरवाजावर. बाहेर येऊन बघते तर तिथे कोणी नसतं. कोण आहे तिकडे, बाहेर कोण आहे, असा आवाज देत आनंदी बाहेर येते. आणि बाहेर आल्याबरोबर तिच्या खांद्यावरून एक हात येतो आणि अंशुमन असतो. आनंदी म्हणते की काय अंशुमन तू? ती त्याला पाहिल्यावरती अगदी धक्क होते आणि त्याच्याकडे पाहतच होते. तिच्या काळजात अगदी धस होतं आणि तो म्हणायला लागतो की काय आनंदी, तुला मी सांगितलं होतं ना की मी तुला भेटायला येणार आहे, बघ आलोय मी भेटायला. तेव्हा आनंदी म्हणते की अंशुमन, तू जिवंत आहेस आणि स्वतःच्या खुनाच्या आरोपाखाली माझ्या नवऱ्याला अडकवायला बघतोयस. तेव्हा अंशुमन म्हणतो की आनंदी, हे बघ, काही झालं तरीही मी सार्थकला काहीच सोडणार नाही. माझ्या मर्डरच्या केसखाली त्याला मी पूर्ण अडकवणारच आहे, काही झालं तरीही. आता आनंदी जोरजोरात ओरडत असते, सार्थक सर लवकर बाहेर या, अंशुमन जिवंत आहे. पण अंशुमन तिचा हात मुरगळत असतो आणि म्हणतो की आनंदी, सहजासहजी असं मी सार्थकच्या हाताला लागणार नाही, तुला काय वाटतं? आणि आनंदी त्याचा हात मुरगळत असते तेव्हा तो पळून जात असताना ती त्याचा पाय धरते. तेव्हा अंशुमन म्हणतो की हे बघ, सार्थकला मी कधीच हाताला लागणार नाही. तो पळून जातो. आनंदीच्या आवाजाने सार्थक वृंदा बाहेर येतात. तेव्हा आनंदी म्हणते की सार्थक सर, तो बघा अंशुमन जिवंत आहे, तिकडे पळाला. वृंदा म्हणते की अरे काय झालंय काय सार्थक हिला? खरंच हिच्या डोक्यावर परिणाम झालाय. नवरा मात्र जगातून गेला, हिच्या डोक्यातून काही गेलेला दिसत नाही. खरंच हिला वेडबीड लागलंय. तेव्हा सार्थक म्हणतो की अगं काकू, असं काय बोलतेस? तेव्हा सार्थक म्हणतो की अगं असं काहीही नाही आहे, त्यांना वेड वगैरे नाही लागलं, त्यांना माझ्याविषयीची काळजी आहे ही, बाकी काही नाही. त्यानंतर वृंदा असं ऐकल्यावर तिथून निघून जाते आणि सार्थक म्हणतो की आनंदी, तुम्ही आधी शांत व्हा. तो मेलेला आहे, त्याच्या केसखालीच तर मला पोलिसांनी आरोपाखाली अटक केलेली होती.
तुम्ही असं का करताय? तेव्हा आनंदी म्हणते की सार्थक सर, मी खरंच सांगते, विश्वास ठेवा माझ्यावर, तो जिवंत आहे. तेव्हा सार्थक म्हणतो की तो जो कोणी असेल ना, आपण त्याला शोधूया, पण तुम्ही आधी शांत व्हा. आनंदी म्हणते की सर, तो जो कोणी नाही आहे तो अंशुमन आहे, अंशुमन सुर्वे. मी तुम्हाला खरं खरं सांगत आहे, तोच मला दिसतोय आणि त्यानेच आता मला धमकी दिली आहे की कधीही तुला सापडणार नाही म्हणून. सार्थक म्हणतो की आनंदी, आधी तुम्ही शांत व्हा. कोर्टात उद्या आपली तारीख आहे. उद्या जर कोर्टात तुम्ही काहीही वेडंवाकडं बोललात तर आपल्या केसवर गंभीर परिणाम होऊ शकतो आणि केस वेगळ्याच दिशेने फिरू शकते. म्हणून तुम्ही प्लीज शांत व्हा. असं काहीही विचार करू नका आणि पहिले तर या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यातून काढून टाका. चला आतमध्ये आणि तुम्हाला उद्या शांतच राहायचं आहे, असं सार्थक तिला म्हणत असतो. त्यानंतर मग आता आनंदी ही बाहेरच उभी राहिलेली असते. सार्थक पुढे निघून जातो. आनंदी मनातल्या मनात म्हणत असते की सार्थक सर, काही झालं तरीही अंशुमन कोर्टामध्ये जिवंत आहे हे सिद्ध करेल. मला हे कळत का नाही आहे की तो जर जिवंत सापडला तर तुम्ही या केसमधून निर्दोष सुटाल. पण नाही, मी शांत बसणार नाही. अंशुमनला मी शोधून काढणारच आहे, असं ती सरळ म्हणते. नंतर अण्णा हे गायत्री आत्याला फोन करतात आणि म्हणतात की गायत्री, आता उद्यापासून कोर्टाची तारीख सुरू होणार आहे. आणि त्यानंतर ते म्हणत असतात की जोशी वकील आणि धर्माधिकारी वकील असे हे एकमेकांच्या सोबत लढणार आहेत. जोशी वकील हे सार्थक सरांच्या बाजूने असणार आहेत, तर धर्माधिकारी अपोजिशनला आहेत. तेव्हा मालती हे ऐकत असते. ते म्हणत असतात की तू जर आलीस तर खूपच बरं होईल. ती म्हणत असते की मला जमणार नाही आणि ती फोन ठेवते. त्यानंतर मालती म्हणते की असा कशा त्यांना सांगायचं ना तुम्ही या, म्हणजे आम्हाला जरा तरी आधार होईल. तेव्हा मालतीला अण्णा म्हणतात की अगं असं कसं बोलू शकतो आपण की तू इकडे निघून ये. ती परदेशात आहे, तिथेही तिच्या काही लिगल केसेस असतील ना, तिलाही तिथली लोक सोडत नाही आहेत म्हणून प्रॉब्लेम होतोय. जाऊ देत, हरकत नाही, आपण आता देवाचाच काय तो आधार घेऊया. कारण ती म्हणत होती की दोन्ही वकील हे खूपच तरबेज आहेत. तर इथे अरविंद सगळ्यांना समजवत असतो आपण आनंदीची बाजू घेतली पाहिजे, कारण आनंदीला गेल्या दिवसांमध्ये खूपच स्ट्रेस आला आहे, तिला समजून घेतलं पाहिजे. तेव्हा आदर्श म्हणतो की काका अगदी बरोबर, आनंदी गेल्या काही दिवसात खूपच वाईट परिस्थितींमधून जात आहे आणि म्हणूनच तिला त्रास होत असेल. तेव्हा वृंदा म्हणते की मग मी आणखी काय वेगळे बोलत होते, तुमच्या मेडिकल भाषेमध्ये म्हणत असतील की सायकोलॉजिकल प्रॉब्लेम वगैरे, पण आमच्या बोलीभाषेमध्ये त्याला डोक्यावर परिणाम होणं असंच म्हणतात, असं सरळ ती बोलून दाखवते. तेव्हा आदर्श हा तिच्याकडे बघतच राहतो. नंतर वृंदा म्हणते की हो, आम्ही तेच म्हणत आहोत ना की हिच्या डोक्यावर परिणाम झाला, ही काहीही बडबडते. नवरा गेलाय पण तिच्या डोक्यातून काही टेन्शन गेलेलं नाही. त्याच वेळेला आता आनंदी म्हणते की पण मी तुम्हाला खरं सांगते की तो जिवंत आहे. तेव्हा मग सुधा म्हणते की आनंदी बाळा, मला कळतंय गेल्या काही दिवसांमध्ये तुझ्यावर एकामागोमाग एक संकटांची रांग लागलेली आहे. एक नाही तर दुसरं असं चालू आहे, पण त्याच्यातच आपण धीर धरायचा असतो. ही परिस्थिती पण निघून जाईल. तेव्हा आनंदी म्हणते की आई, मी खरं सांगते, तो अंशुमन जिवंत आहे, तो दिसला मला. सार्थक चिडतो आणि म्हणतो की काय सारखं अंशुमन अंशुमन लावलंय, तो मेलाय कळत नाही आहे का, असं म्हणून तो निघून जातो. आणि त्यानंतर त्याच्या मागोमाग सगळेही निघून जातात. अंशुमन बाहेर असतो. तो म्हणतो की आनंदी, आता मी तुला सोडणार नाही. सगळेजण तुला वेडं वेडं म्हणतील आणि तुला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये मी पोचवणारच आहे, असं तो ठरवतो. नंतर इथे सुधा ही देवापुढे हात जोडत असते. ते म्हणते की आज सार्थकची कोर्टात तारीख आहे. देवा, सार्थक निर्दोष आहे, त्याने काहीच केलेलं नाही, मला माहीत आहे. पण जे काही सत्य आहे ते लवकर बाहेर येऊ दे आणि माझ्या मुलाचं आत्ताच नवीन लग्न झालं आहे, त्याला वैवाहिक सुख लाभू दे देवा, असं ती रडत असते आणि म्हणत असते. तर इथे मालती ही अण्णांना म्हणते की शिरा घ्या. तेव्हा अण्णा म्हणतात की नको, माझ्या घशाखाली तरी जाईल का गं घास. ती म्हणते की असं कसं नाही खायचं, कोर्टात किती उशीर होईल माहीत नाही. ती भरवायला जाते. तेव्हा अण्णा तिचा हात बाजूला करत म्हणतात की मालती, आपल्या आनंदीला पण तुझ्या हातचा शिरा खूपच आवडतो ना. तर तुला आठवतं आहे का, लहानपणी जेव्हा आनंदी अशीच मध्ये उठायची आणि म्हणायची की आई मला शिरा बनवून दे ना गं, तेव्हा मी तिला ओरडायच्या आतच तू उठायचीस आणि रवा भाजायला घ्यायचीस. आनंदीला कधीही असं आपण नाही म्हटलो नाही. तिला नाही म्हणण्याची इच्छाच व्हायची नाही, कारण ती कधीही कुठलाही अवाजवी हट्ट करायची नाही. प्रत्येक वेळेला समजून घ्यायची सगळ्या गोष्टी. ती स्वतः काहीही नवीन घ्यायची नाही. मनोजची पुस्तकं, मनोजची सायकल, सगळं काही मनोजच्या गोष्टी तिने वापरल्या, तेही अगदी समजूतदारपणे. आणि वाढदिवस जरी असला तरीही तिला अगदी साधा साजरा करायचा असायचा. का तर घरात खर्च होईल म्हणून. इतका सगळा विचार करणारी मुलगी आज तिच्या आयुष्यात किती दुःख आलं आहे. आपण लग्नाच्या वेळेतही तिने काही उलटा शब्द केला नाही. आपण म्हटलो त्या मुलाबरोबर लग्नाला तयार झाली ती, पण आता बघ ना, तिचं आयुष्य असं उलटं फिरलं आहे, पण तरीही आपल्याला दोष तिने दिला नाही. आता सार्थकरावांबरोबर लग्न झालं तेव्हाही तिचं तसंच. मला कळत नाही देव तिच्या बाबतीत इतका निष्ठुर का होतोय. तिने कोणाचं काय वाईट केलं होतं.
मला नेहमीच हा प्रश्न पडतो की तिचं असं का होतंय आणि तिचं कोणीही ऐकायला तयार नाही. ना सासरी तिला कोणी समजून घेत आहे ना माहेरी. मनोज जिच्या पाठीवर ती आली त्याने तिला प्रेम करायचं सोडून, माया करायची सोडून तो तिला उलट्या पायाची किंवा पालथ्या पायाची म्हणतोय. आणि असं म्हटल्यावर एका बापाला काय वाटत असेल याची कल्पना त्याला येणार नाही. मालती म्हणते की तुम्ही कशात रडताय, आपण आनंदीचे आई बाबा तिच्या मागे आहोत ना खंबीरपणे, कोणाचीच गरज नाही. तेव्हा अण्णा म्हणतात की हो, मी माझ्या मुलीच्या मागे आता ठामपणे उभा राहणार आहे. कोणीही काही म्हटलं तरीही चालेल, पण मी आनंदीसाठी आता कोर्टामध्ये जाणारच आहे असं ते म्हणतात. त्यानंतर सार्थक कोर्टात जाण्याची तयारी करत असतो. तिथे आनंदी येते. सार्थक म्हणतो की कुठे बाहेर गेला होतात का? आनंदी म्हणते की हो सर, देवळात गेले होते मी. देवाकडे प्रार्थना करायला गेले होते की सगळं काही व्यवस्थित होऊ दे आणि तुम्ही या केसमधून निर्दोष सुटू देत. त्याच वेळेला सार्थकला आनंदी म्हणते की सर, हा अंगारा आणला आहे मी. सार्थक हा कपाळाला अंगारा लावायला सांगतो आणि आनंदी ही सार्थकच्या कपाळाला आता अंगारा लावते. आणि नंतर सार्थक म्हणतो की सॉरी. आनंदी म्हणते की सर, तुम्ही सॉरी का म्हणताय? सार्थक तिला म्हणतो की काल जे काही बोललो आहे मी त्याबद्दल खरंच खूप सॉरी. काल मी तुमच्याशी खूप रोडली बोललो सगळ्यांसमोर. आनंदी म्हणते की ठीक आहे सर, त्यात काय एवढं. तेव्हा सार्थक म्हणतो की पण जर तुम्ही असं वागलात ना तर मला खूप वाईट वाटतं. खरं तर तुम्ही माझा कॉन्फिडन्स आहात आणि तुम्हाला असं हरलेलं पाहून मला आवडत नाही. आणि तुम्ही जर माझ्याबरोबर असाल आणि तुमची एक स्माईल मला लढण्याची ताकद देखील आहे. तुमच्या एका स्माईलमुळे मी पूर्ण जगाशी लढू शकतो. तेव्हा आनंदी म्हणते की सर, मला माहीत आहे तुम्ही सध्या खूप स्ट्रेसमध्ये आहात म्हणून तुम्ही बोलून गेला असाल. तेव्हा सार्थक म्हणतो की काही नाही, तुम्ही जर माझ्याबरोबर नेहमी असाल ना तर मला काही होणार नाही. पण लक्षात घ्या, आपल्यासाठी हा सध्या अवघड काळ आहे. या सगळ्यामधून आपण नक्कीच बाहेर पडू. पण प्लीज तुम्ही स्वतःला हरू देऊ नका, नाहीतर माझाही कॉन्फिडन्स कमी होतो. असं आता आनंदी सार्थक म्हणतात आणि ते खाली येतात. तितक्यात सुधा येत असते. ती म्हणते, एक मिनिट सार्थक, दही साखर देते तुला. तेव्हा ती दही साखर देते. आनंदी तिथे बघतच असते. सार्थकला सुद्धा म्हणते की सार्थक, तुला आठवतं आहे लहानपणी जेव्हा तुझी परीक्षा असायची तेव्हा तुला नेहमी मी हातावर दही साखरच द्यायची आणि त्यानंतर तू खूप परीक्षेत छान मार्क्स मिळवून आणायचा. आताही मी तेच करत आहे. आताही तुझी आयुष्याची मोठी परीक्षा आहे, म्हणूनच तू त्याच्यात एकदम यशस्वीरित्या पूर्ण कर असं ती म्हणते. तेव्हा सार्थक हा सुधा आणि अरविंद दोघांच्याही पाया पडतो आणि दोघेही अगदी त्याला सपोर्ट करतात. आणि अरविंद म्हणतो की काळजी करू नको सार्थक, तू या सगळ्यामधून अगदी निर्दोष सुटशील. तेव्हा मग आता अरविंद म्हणतो की लक्षात आहे ना जोशी वकिलांनी काय सांगितलंय, प्रत्येकाने आपापल्या स्टेटमेंटवर ठाम राहायचे. वृंदा म्हणते की हो अहो भाऊजी, आम्ही राहू ठाम, पण या तुमच्या सुनेला सांगा तिथे उगाच काहीतरी वेडवाकडं बडबडायची आणि जज साहेबांना सांगायची की मागे बघा तुमच्या तिथे अंशुमन उभा आहे. हे ऐकल्यावर शलाका हसायला लागते. तेव्हा मग आता आदर्श म्हणतो की अगं आई, काहीही काय बोलतेस. तेव्हा वृंदा म्हणते की बाबा, या आनंदीचा नेम नाही म्हणूनच सांगितलं, बाकी काही नाही. त्याच वेळेला आता अरविंद म्हणतो की हो आनंदी बाळा, लक्षात ठेव हा, आपल्याला सार्थक निर्दोष सुटायला हवा आहे, सांभाळून राहा. तेव्हा आनंदी देखील हो बाबा असं म्हणते आणि सगळेजण कोर्टात जातात. आणि शलाका म्हणायला लागते की चला चला लवकर. वृंदा म्हणते की तुला कोर्टात जायची घाई लागली वाटतं आणि सगळेजण बाहेर पडतात. तर इथे अण्णांच्या घरी एक लीगल ॲडवायझर आलेला असतो. तो म्हणतो की नमस्कार, मी रेश्मा मॅडमच्या इथून त्यांचा लीगल ॲडवायझर आलेलो आहे. त्यांनी तुमच्यावर मानहानीचा दावा ठोकलेला आहे. तेव्हा मनोज ते सगळं वाचतो आणि म्हणतो की त्यांनी आपल्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे आणि 10 करोड रुपये मागितलेत. हे ऐकून आता त्यांना धक्काच बसतो आणि तेव्हा सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहतात. तर इथे केदारला रेश्मा म्हणत असते की तुला माहिती आहे का की पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून कोण वकील आहे, एक मोठी नाशकातली वकील आहे. तेव्हा केदार म्हणतो की कोण आहे ती. रेश्मा म्हणते की ती वकील माझी मावशी आहे, नेत्र धर्माधिकारी, आणि ती खूप मोठी वकील आहे असं केदारला रेश्मा सांगत असते. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला